इंग्रजांनी ते मनुस्मृती बंद करून IPC इंडियन पिनल कोड म्हणजे आत्ता जे भारताचे कायदे आहेत ते लागू केले. पण भारतात इंग्रज असताना देखील सुद्धा जो या देशातला बहुसंख्य वर्ग होता, दुर्बल, दलित, वंचित, पीडित, आदिवासी, जो काही संपूर्ण भारत देशातला जो वंचित समाजाचा घटक होता, त्यांना सामाजिक न्याय नव्हता, आर्थिक न्याय नव्हता, राजनैतिक न्याय नव्हता. सामाजिक न्याय नव्हता म्हणजे याचा अर्थ काय, तर समाजामध्ये समानता नव्हती. एक उंच एक नीच विटाळ असायचा, लोकांना जातीभेद असायचा, क्षुद्र अतिशूद्र समजले जायचे भारतामध्ये इंग्रज असताना सुद्धा. मग ही असमानता संपवण्यासाठी सामाजिक, तसंच पूर्वी वंचित घटकांना आर्थिक संचय करण्याची बंदी होती मनुस्मृतीप्रमाणे. IPC सेक्शन लागू झाल्यानंतर काही प्रमाणात ती परिस्थिती थोडीशी सुधारली, पण जेवढ्या प्रमाणात त्यांची भरभराट व्हायला हवी होती तेवढी त्यांची भरभराट झाली नाही. व राजनैतिक म्हणजे पार्लमेंट असेल, विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, या प्रत्येकामध्ये ठराविक समाजाच्या किंवा संपूर्ण वंचित समाजाच्या ठराविक गटाला त्याच्या आकडेवारीनुसार प्रतिनिधित्व मिळण्याचा न्याय आपल्याला संविधानाने दिलेला आहे. म्हणजे जे काही असमानता होती त्या समानतेमध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सगळ्या बाबतीतली जी असमानता होती ती समान करण्यासाठी आपल्याला संविधानाने न्याय दिलेला आहे. आता नुसता न्याय देऊन भागणार नाही, तर ज्यावेळेस आपण स्वतंत्र भारतात राहतो तर प्रत्येक माणसाला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही तुमची अभिव्यक्ती व्यक्त करायचं तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. तुमच्या विश्वासाचं तुम्ही कोणावर श्रद्धा ठेवायची, कोणाने प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार वागण्याचा, उपासना करण्याचा, तुम्ही तुमच्या धर्मानुसार वागू शकता. इतर धर्मांना कुठेही अडथळा न आणता याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलं, ते उद्देशिकामध्ये सांगितलं आहे. आणि प्रत्येकाला दर्जाच्या संधीची समानता. पूर्वी काही ठराविक घटकच उच्च पदावर असायचे. जन्माला येताना माणूस, भारत एक असा देश आहे की त्या जातीत जन्मला त्या जातीतल्या